सापडलेले आहेत. अख्ख्या महाराष्ट्राचा लार्जर जो काय रिपोर्ट असेल तो पुढच्या तुम्ही ज्या अधिवेशनाच्या पूर्वी आणा, पण जे आता चौकशीत सापडलेले आहेत त्यांच्यावर तर निलंबनाची कारवाई करा. तुम्हाला जर फौजदारी कारवाई करताना लॉ अँड ज्युडिशरीचं ओपिनियन घ्यायचंय तो तुमचा अधिकार आहे, तो तुम्ही लॉ अँड ज्युडिशरीचं ओपिनियन घ्या. त्याच्यानंतर 8 दिवसामध्ये अधिवेशन संपायच्या आतमध्ये तुम्ही त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा. पण आज सभागृहामध्ये हे तर आम्हाला आजच्या असताना जे अधिकारी सापडले अति गंभीर गुन्ह्यात म्हणजे जे मरेपर्यंत फाशीच्या शिक्षेमध्ये बसतात त्यांना तर कमीत कमी निलंबित करा. निलंबित केल्याशिवाय कसं चालेल? म्हणजे तुम्ही एका बाजूने मान्य करायचं की 200 परिवारांच्या आत्महत्येचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि इथे मंत्री त्यांना वाचवत आहेत, त्यांना सस्पेंड तर करा. कमीत कमी महाराष्ट्राला मेसेज तर जाऊ देत. आपण मंत्री आहात, आपल्या कार्यक्षमतेवरती मी मगाशीच म्हटलं की आपली कार्यक्षमता मुख्यमंत्री होण्याची आहे. सभागृहाला एकदा दाखवून तर द्या आपली कार्यक्षमता. आपण जर असे जर त्याच्यामध्ये बोटचेपे धोरण जर घ्यायला लागलात तर चालणार नाही. कारण जे सापडलेले मंत्री आहेत, जे सापडलेले अधिकारी आहेत त्यांना महाराष्ट्राला कळू तर देत की बाबा सुरुंग लागलाय, कधी आपली खुर्ची काढून घेऊन जातली शकते. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण आज या सभागृहामध्ये जे अधिकारी सापडले चौकशीत, पुन्हा चौकशी कोणी केलेली आहे, कोणी छोट्या माणसाने केलेली नाही. त्यांना उत्तर तर देऊ द्या ना तुम्ही. नाही, पण माझं तेच म्हणणं त्या उत्तराकडे पोहोचतच नाही. डायरेक्ट उभं राहून सुरुवात केली, त्या चुकीच्या दिशेने चालले होते, त्यांना व्यवस्थित लक्ष दाखवते की कुठल्या दिशेने जायला पाहिजे. झाला का तुमचा? झालाय ना सस्पेंड करायचा विषय ना, सस्पेंड करायचा विषय ना, माझा सस्पेंड करायचा विषय. खाली बसा आता, झालाय ना, तरी सस्पेंड करावं. आता तुम्ही ते बोलत असताना परत नाही उभं राहायचं डायरेक्ट, असं माझी परवानगी असल्याशिवाय असं नाही. नाही नाही, आणि मुख्यमंत्री कोणाला करायचा तुमचा विषय नाहीये ना आता. काही बसा. नाही तुम्ही वाईट काही नाही आहे, पण तुम्ही काय करताय तुम्हाला चांगलं माहिती आहे. खाली बसा. पण तुमची आवड इथे दर एका दिवसात 17 सकाळ दुपार संध्याकाळ व्यक्त कर. नाही, मुद्दा असा आहे आता जनतेला जमिनीबद्दल न्याय द्यायचा विषय चाललाय. तुम्ही उगाच राजकारणात उरफाटा करून त्यांची वाट लावू नका. खाली बसा. असं माझ्या बोलतात आहे. आणि राज्याला सक्षम अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी या राज्याला आहे. त्यामुळं सध्या या विषयाचा कुठेही त्या ठिकाणी चर्चा करायची गरज नाहीये. मोठी लाईन मदत आहे. खरं तर माननीय मी अनिल परब साहेबांना थोडा वेळ मागतोय, जास्त नाही. मला याच्यामध्ये तुम्ही खाली बसून बोलायचं नाही, त्यांचं पूर्ण होऊ द्या प्लीज. परब साहेब, मी आपल्याला मान्यच केलाय, असं बरोबर नाही, मान्यच केलाय. मी सभागृह संपण्यापूर्वी या सभागृहात कारवाई घोषित करेल. मला थोडा 2-3 दिवस वेळ द्या, कुठेही लाकुना कारवाईचा राहू नये. आता प्रकरण आपल्या हाती सापडलेलं आहे, पूर्ण मासे सापडलेले आहेत, बिलकुल त्या ठिकाणी कुठलाच हे नाही आहे. पण मी एक वचन आपल्याला देतो, सभागृह संपण्यापूर्वी मी तुम्हाला संपूर्ण कारवाई या सभागृहात मी मांडणार आहे. पण मग निवेदन करणार का आपण मंत्री महोदय? याच्यावर निवेदन करायला लक्षवेधी नाही, पूर्ण निवेदनही करणार आहे, कारवाई अंतिम करणार आहे. तरी आहे सभापती महोदय, आणि आपण जे राज्याचं घेतलं हे योग्य आहे. पण सभापती महोदय, जसं मंत्री महोदय आपण सांगता आणि सदस्यांनी पण सांगितलं, याच्या मागची गरज काय? ते आजपर्यंत ते अधिकारी त्या टेबलवर बसलेले आहेत. तुमच्याकडे जानेवारीला रिपोर्ट आला, जानेवारीपासून आपण 3 महिने ही लक्षवेधी ज्यावेळी आली त्यावेळी देखील ती यंत्रणा फिरत आहे. माझी भीती अशी आहे की परत ह्याला कायदेशीर कुठेतरी अडचण निर्माण करून घेऊन, स्थगिती करून घेऊन लोकांकडनं आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो. कारण सभापती महोदया, 1.25 लाख लोक ह्याच्यामध्ये इफेक्ट होणार आहेत. पुणे जिल्ह्याचा हा विषय जरी घेतला असेल, म्हणून सभापती महोदय तुम्ही प्रायमरी इन्व्हेस्टिगेशनच्या हिशोबाने एक FIR तर रजिस्टर करा. त्याला लॉ ज्युडिशरीकडे जायची गरज नाही ना की हे प्रकार झालेला आहे, सरकार ह्याच्यावरती घेतोय. हे एवढं जरी केलं तरी देखील ही बाकीच्या ज्या गोष्टी जी यंत्रणा करून जे कायदेशीर पुढे अडचणीत आणणार नाही त्यासाठी